जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर माजलगाव तालुक्यातील एका गावामध्ये एका 70 वर्षाच्या वृद्धाने 4थीत शिकणाऱ्या एका लहान मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही धारूर तालुक्यातील एका शेतमजूर कुटुंबातील आहे. 28 जानेवारी रोजी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. वाटेत ती आपल्या एका मैत्रिणीची वाट पाहत थांबली असताना गावातीलच बाबूराव केरबा निरडे या 70 वर्षीय व्यक्तीने तिला गाठले. त्याने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरात बोलावले. मुलगी घरात गेल्यावर त्याने दरवाजा आतून बंद केला आणि तिच्यावर अत्याचार केलाय. या घटनेनंतर घाबरलेली मुलगी तशीच शाळेत गेली. दिवसभर तिने कोणालाही काहीही सांगितले नाही, पण ती मनातून खूप घाबरली होती. संध्याकाळी जेव्हा मुलगी घरी परतली तेव्हा तिच्या वागण्यात घरच्यांना मोठा बदल जाणवला. ती खूप शांत होती आणि तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. तिच्या आईला काहीतरी अघटित घडल्याची शंका आली. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले, विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तेव्हा मुलीने रडत रडत आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. पीडितेने आईला कोणताही उशीर न करता थेट पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अंबाजोगाई परिसरातून ताब्यात घेतले आहे.